नमस्कार मित्रांनो, पावसाने उसंत घेतली आणि आम्ही सर्वजण माझ्या भाऊजींसोबत वेंगुर्ला तालुक्यातील परुळे या त्यांच्या गावी जायला निघालो. बाहेर फिरायला जायला मिळणार असं म्हटल्यावर ओम, हर्षिता, तन्मय आणि कस्तुरी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परुळे या गावात जाण्यापूर्वी भाऊजींना चेंदवण येथील प्रसिद्ध असलेल्या श्री माऊली मंदिरात दर्शन घ्यायचे होते. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यामार्गे प्रवासाला निघालो असता वाटेत एक असं गाव भेटलं की ज्या गावातील एकही माणूस पंढरपूरची वारी करत नाही. आमची सर्वांची उत्सुकता वाढली आणि थोड्याच वेळात आम्ही त्या गावात पोचलो. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं ते गाव म्हणजे वालावल. या गावात पोहोचताच जसं ऐकलं होतं तसं पाहायलाही मिळालं. आम्ही सर्वप्रथम श्रीदेव लक्ष्मीनारायण यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने निघालो. हेमाडपंथी वास्तुकलेचं सुमारे 800 वर्षांपूर्वीचं सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई यांनी 14व्या शतकात बांधकाम केलेलं हे मंदिर. मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णपणे सागवानाचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सभामंडपातील त्या काळी बसवलेली लादी कारागिरांचे कसब दाखवणारी आहे. लाकडामध्ये कोरीवकाम करून बनवलेला सिंह, हरिण यांच्या हुबेहूब मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. चौकाचे कडिपाटाचे छत तर पाटावर कोरलेल्या पौराणिक देवदेवतांच्या मूर्तींनी भरलेलं आहे. याशिवाय कोरीवकामांचे देखणे स्तंभ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती पाहून आमचं मन प्रसन्न झालं. मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावापाशी आलो. त्यावेळी तेथील काकांनी एक कथासुद्धा आम्हाला सांगितली. या कथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊ बहीण तीर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर म्हणजेच सड्यावर माऊलीला तहान लागली म्हणून श्री नारोबा पाणी आणण्यासाठी गावात उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर मात्र त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खूप राग आला. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. या भांडणामुळेच पुढे न जाता माऊली तिथेच राहिली. त्यानंतर मग आम्ही नवसाला पावणाऱ्या श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी चेंदवण या गावी पोहोचलो. नवस पूर्ण झाल्यानंतर लाकडी साहित्याचा वापर करून या ठिकाणी नवस फेडला जातो. त्यानंतर मग आम्ही श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आम्ही